यार मी गेम पण नाही जिंकत एक पण. बघते काय करतेस तू, बोर झाला मला. बोर झालाय ना तुला? मग एक काम कर, उठ, झाडू हातात घे आणि घराची झाडझूड कर. तसंही आज माझा साफसफाई करायचा मूड आहे. चल चल उठ लवकर. तुझ्यामुळे तर तू कर ना, मला नाही करायची जाडजूड. जाडजूड नाही ग, झाडझूड असा शब्द येतो. व्हॉटएव्हर. बघते मला नाही जमणार ग, मला कुठे येतं काही. कसं नाही जमणार? तुला जमवावंच लागेल. जर तुला इथे राहायचं असेल ना शनाया, तर आठवड्यातनं हे काम तुला एकदा करावंच लागेल. मी नाही करणार. मग काय मी करू? तुला दिसतंय ना मी पेपर तपासते. तुझ्यासारखी रिकाम टेकडी नाही बसलीये मी. बघते मी हातात कधी झाडू धरला पण नाहीये ग. ही सगळी कामं सर्वंटची असतात ना. सर्वंट असतात श्रीमंतांच्या घरी. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना ना ही असली कामं स्वतःच्या स्वतः करावी लागतात. कळलं? चल उठ पटकन, तू झाडझूड करायला घे. आज सगळे पडदे धुवायचे आहेत, खिडक्या पुसायच्या आहेत आणि कालची भांडी सुद्धा उरली आहेत, ती पण घासून घे ना. हा, मग नंतर मी तुला मस्त खायला देईन गरम गरम वरण भात. हा यार कसली बोर आहे यार तू. काय तुला हे पकाऊ कामं करण्यात थ्रिल मिळतं मला माहिती नाही. आणि वरण भात काय वरण भात, मी काय बच्चा आहे वरण भात खायला? अगं एवढे दिवस होतीस ना तू बच्चा. हा, आणि अजूनही आहेस की. वयाने वाढलीयस फक्त, अकलेने मात्र बच्चाच आहेस. ए तू उठ ग आधी आणि सगळ्या कपड्यांच्या घड्या घाल बघू. चल चल घड्या घाल. प्लीज ना. तुला माहितीये मी झाडू वगैरे असं काही केलं ना की मग मला त्या धुळीने अलर्जी होते खूप आणि मला खूप शिंका येतात आणि मग तुलाच त्रास होईल. नको ना प्लीज, मला नाही जमणार. जमेल. आणि डस्ट नाही जाणार नाकात. थांब. ए काय आणि मी श्वास कसा घेऊ आता? तोंडाने घे. हा, चल आता सुरुवात कर कामाला पटकन आणि पटापट काम करायची शनाया, त्याशिवाय तुला जेवायला नाही मिळणार. यार फक्त असं नको करू ना. मग ते खरंच नाही देणार मला खायला. वाईट वागतेस ग माझ्याशी तू. एवढं काम तर मी माझ्या घरी नाही केलं कधी. टीव्हीच्या इकडे कपडा आहे, आधी टीव्ही पुसून घे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले.
आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.